लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व शोकाकुल पिंपरी चिंचवडकर, त्याचबरोबर त्यांना या शहरात येण्यापासून रोखणारे सर्व राजकीय वैचारिक मतभेद असणारे सर्व नेते, काय बोलावं कसं बोलावं कळत नाही. आईबाप जन्म देतात, मोठं करतात, त्याच घरात येण्यापासून ज्यावेळेस आईबापांना आपण परावृत्त करतो, त्यांच्या विरोधात गरळ ओकतो आणि मग आपण काहीतरी चांगलं केल्याचा आव आणतो, दुःख होतं. म्हणून सुलभाताई, तुम्ही ज्या बोललात की जिवंतपणी तुम्ही ह्या सगळे संपवायला पाहिजे होतं, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. अत्यंत वेदना झालेल्या आहेत दादा गेल्याने. माझा आणि सुलभाताईंचा असेल, आशाताई शेंडगेंचा असेल, सारंग कामतेकरांचा असेल, आमची दादांच्या बरोबर आम्ही शिवसेनेतनं सुरुवात केलेले कार्यकर्ते, बोटावर मोजण्या इतके असणारे आम्ही लोक निवडून येत होतो. मला चांगलं आठवतं की मंगलाताई नेहमी म्हणायच्या की किती लोक आहेत तेवढीच वेळ द्या, आणि त्या मोठेपणाची मी स्वतः साक्षीदार आहे राष्ट्रवादीच्या. जर राष्ट्रवादी सत्तेत नसती तर ही सीमा साळवे घडलीच नसती. अजितदादा लोकनेते नसते, या शहराचे पालकमंत्री नसते, तर सीमा साळवे घडली नसती. आणि म्हणून अशा थोर नेत्याच्या चरणी नतमस्तक व्हावं, आदरांजली व्हावी, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं, त्यांनी केलेल्या चुका माझ्यासारख्या क्षुल्लक कार्यकर्त्याने दाखवून दिल्यानंतर 4 पावलं मागं घ्यावं, एक अपशब्द न वापरता, कुठली मनात कटू भावना न ठेवता मोठ्या मनाने माफ करावं. 2007 ते 2017 सलगपणे निवडणुकीच्या काळामध्ये एकही भांडण अंगावर न घेता निवडून यावं माझ्यासारख्या क्षुल्लक कार्यकर्त्याने. मोठ्या मनाचे दादा होते. अजित दादासारखा मोठ्या मनाचा माणूस होणे नाही आणि कोणी होऊ शकत नाही. दादा असण्याचं भान त्यांना पूर्ण होतं. ते संपूर्ण महाराष्ट्राचे दादा होते. आणि म्हणून दादा, यावेळेस 2021ला ज्यावेळेस तुम्ही मला, सारंग कामतेकरांना, आशा शेंडगेला बोलून घेतलं आणि सांगितलं की माझ्या बरोबर पाहिजेत तुम्ही, एका क्षणाचाही विलंब न करता तुमच्या बरोबर थांबलो. ते थांबण्यात तुम्ही सांगितलं आत्ता तुम्हाला थांबावं लागेल, थांबलो, बोलून घेतलं, तिकीट दिलं, डायरेक्ट माझ्या वार्डात माझ्या प्रचारासाठी आलात. प्रचारासाठी आलात आणि मला सांगितलं, मी भाषणाला उभी राहिले आणि मोठ्या भावासारखं सांगितलं की उमेदवार आहे, संयम. खरं सांगू, तोंडातले शब्द संपून गेले होते माझे. माझा स्वभाव अत्यंत आक्रमक, कोणी आर्य म्हणलं की कार्य म्हणणारी मी. पण मी जसं त्यांनी मला हाताने इशारा केला, मला बोलायला सुचलं नाही. समोर हजारोचा जनसमुदाय होता, माझ्यासाठी आम्ही बोलवलेला जनसमुदाय, आणि त्याच्यापुढे शब्द सापडू नये. आणि त्यांनी मला जाताना सांगितलं, कागदावरती लिहून पाठवलं, मी आहे ना, मी बोलेल, तुम्ही नाही बोलायचं. आणि ज्या दिवशी दादांवरती सगळ्या प्रकारचे आरोप होत होते आणि ते म्हटले माझं मी टाळणी आहे का, मी त्यावेळेस दादांना फोन केला आणि मी विचारलं, दादा मी बोलू का? ते म्हटले उमेदवार आहे, उमेदवारांना नाही बोलायचं, तुम्ही नाही बोलायचं, तुम्हाला बोलायला खूप संधी मिळणार आहे, पण लक्षात ठेवा तुमचा घातपात नक्की होणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी आमच्याबरोबरचे 2 नगरसेवक निवडून आले, फोन केला, अरे वाघेन मागं राहिल्यात तुम्ही, लक्ष आहे माझं तुमच्याकडे. इतकं प्रेमानं बोलणारा मोठा भाऊ, मोठा दादा माझा निघून गेला. फार कमी सहवास लाभला, पण विरोधी पक्षाचा नेता कसा असावा तर तो अजितदादासारखा असलं पाहिजे. तेवढं मन मोठं ठेवता आलं पाहिजे. आणि तेवढं मन जर तुमचं मोठं नसेल तर तुम्ही किती मोठे झाला तर तुम्ही किती कोते आहात हे लक्षात येतं. आणि म्हणून दादांसारखं मोठं होणं कुणालाही शक्यच नाही आहे. ते आज अजित सृष्टी उभारण्याचं जे काही मी आत्ता वाचलंय, अभिनंदन आहे. अभिनंदन कुणाचं करू? दादानीच ही महापालिका घडवलेली आहे. समोर बसलेले महेश दादा आहेत, तुम्हालाही दादानीच घडवलेलं आहे. समोर बसलेले विलास लांडे पाटील आहेत, तुम्हालाही महेश दादानीच घडवलेलं आहे. राजू, तुलाही महेश दादानी घडवलं आहे. शंकर शेठ, तुम्हालाही महेश दादानी अजित दादानी घडवलेलं आहे. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांना पण अजित दादानीच घडवलेलं आहे.
त्यामुळे अजित पर्व अजित सृष्टी करताना इथं बसलेला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता, एकही स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचाही आभार मानू नका, कारण ही महापालिका घडवण्यात त्यांचाच मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहणं, त्यांची सृष्टी उभी करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांच्या मोठ्यापणात जपणं आपलं काम आहे आणि म्हणून कुणी कुणाचा अभिमान या ठिकाणी आभार मानू नका. वाईट वाटून घेऊ नका महेश दादा, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. यासाठी म्हणेन, कारण का तुम्हाला जे घडवलं ना, तुम्हाला जे डेअरिंग केलं ना, ते याच अजितदादांनी दिलं होतं. मला 2014चे तुम्ही महेश दादा आठवत आहेत, त्या पायऱ्यांवरती उभं असणारे आणि विलास लांडे पाटलांच्या समोर तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं खरंच तुम्ही फॉर्म भरणार आहात का, तुम्ही म्हणला येणारा काळ ठरवल. तुम्ही लढवय्ये झालात त्या अजितदादांमुळेच झालात, त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका. जसं सुलभाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं, महेश दादा तुम्हाला एकच सांगेल, हरवणं खूप सोपं आहे. जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा, नक्की तुमची मी मनापासून आभारी राहीन, खरंच मनापासून आभारी राहीन. दादा तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात. आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे. तो बदल जो आहे, आज जे तुम्ही अजित सृष्टी करून जे काही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये तुमचं आभार नक्कीच मानणार नाही मी, कारण मीच सांगितले कोणी आभार मानायचे नाहीत. फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमी सांभाळून वापरायचे असतात. ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजितदादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं. पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात. तुम्हीही गेलात. सत्ता कुणापासून कुणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत. त्यामुळे एकत्रित असताना सुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही. मला खंत नाही दादाची, मला खंत नाही. फक्त एकच सांगेल, पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे. लढले, खूप ताकदीने लढले, अजितदादाच्या ताकदीने लढले. त्यांनी सांगितलं वाघीण मागं राहिली, बरोबरीत नेणार. माझा भाऊ गेलाय, माझा बाप गेलाय, हिंमत देऊन गेलाय. हिंमत माझी कोणी चोरू शकत नाही. हिमतीने लढणार आहे. इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे. या शहराला मला दाखवायचं आहे. दबणार नाही मी कुठल्याही दबावाने. आणि अजितदादा तुम्ही जे बोलला होतात, तुम्ही जे सांगितलं होतं की मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे, मला माझ्या घरात परत यायचं आहे, मला माझ्या शहरात परत यायचं आहे, या शहराला मी घडवलेलं आहे, इथून येण्यापासून हे रोखणारे कोण होत आहेत? अजितदादा तुमच्यासाठी, तुमची बहीण, तुमची पोरगी इथं छाती टोकपणे मी लढणार आहे. जे जे या ठिकाणी अजितदादाच्या पायी कसणार आहेत त्यांनी एकदा जरूर अजितदादाला सलामी म्हणून कोणी पक्ष न सोडता कुठल्याही दबावाला घाबरता आपण काही श्रद्धांजली देणार आहोत दादांना, ती म्हणजे विरोधात लढून आणि दादांची ताकद वाढवून पवार कुटुंबाकडे राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण एकत्रितपणे लढणार आहोत. ज्यावेळेस शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून येत होते त्यावेळेस लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे. ज्यावेळेस 7 निवडून येते त्यावेळेस पण लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे. आज राष्ट्रवादीत आहे. इथून पुढचा कार्यकाळ माझ्याकडे पण जास्त नाही आहे. वयाची 55 मी पण गाठलेली आहे. पण लढायची हिमतीसाठी वय मॅटर करत नाही, ते अजितदादांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून सांगते, लढवय्या कार्यकर्ते लढवय्याच राहणार. कुणी हलक्यात घेण्याचं काही कारण नाही. दादा तुम्ही आमच्यातनं गेलात, पण तुम्ही दिलेली जी हिंमत आहे, रोज रात्री दादा फोन करायचे 1 वाजता 1:30 वाजता, ताई कसं आहे, वातावरण चांगलं आहे? म्हणजे हो दादा खूप चांगलं आहे. ताई मला बाकीच्यांबद्दल नाही, तुमच्याबद्दलच थोडीशी शंका येते. घात तुमच्याबरोबर होणार आहे, घात तुमच्याबरोबर होणार आहे. आणि घात झाला. वावत गेले, हरकत नाही, राजकारण आहे, पडझड चालू असते, कुठल्याही एका पराभवाने कोणी खचून जायचं नाही. पण दादा गेल्याचं दुःख नक्की आहे. आज या ठिकाणी जे या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले त्या सर्वांना एकच सांगेल की दादांसारखा मोठ्या मनाचा नेता आणि मोठी झालेली माणसं खरंच आपल्याला यापुढे जर बघायचे असतील तर आपल्याला सर्वांना
विरोधात राहून जी लोक प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर उभं राहावं लागेल. प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला. प्रवास संपवून संघर्षाचा शांतपणे व्यस्त झाला. आभाळापेक्षा सूर्य क्षणभरात अस्त झाला. महाराष्ट्रात असे दादा हरपले. दादा हरपले नाही तर दादाच्या जी काही प्रेरणा आहे लढण्याची ती कायमस्वरूपी मी बरोबर ठेवणार आहे. आणि मी मनापासून या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करते. माझ्या प्रभागाच्या नागरिकांच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, सारंगजी कामतेकरांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं इथं श्रद्धांजली अर्पण करते. आज या ठिकाणी आमचे नेते शहराध्यक्ष योगेशभाई बहल, अजितदादा गव्हाणे, विलास लांडे पाटील, आपण सगळ्या जणांनी ज्या ताकदीने आम्हाला या ठिकाणी लढण्याची ताकद दिली होती, ही ताकद अशीच